तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. विजय थलपती तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. आज सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा. राहुल गांधी शपथविधीला हजर राहणार. थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा. केरळच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम. दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडची 3 तास बैठक. बैठकीतही तोडगा नाहीच. योग्य वेळी निर्णय जाहीर होईल. केरळच्या काँग्रेस प्रभारींची माहिती. खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात. मुंबई पुणे महामार्गावरील घटना. गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती. दरम्यान सुळेंच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या सुनील मानेंकडून शंका व्यक्त. चौकशीची मागणी. बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस. प्रवासादरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला. काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालं होतं. रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला सामोऱ्या जाणार. वकिलांसोबत रुपाली चाकणकर नाशिककडे रवाना. होंदू खरात प्रकरणामध्ये चाकणकरांच्या बहिणीची सुद्धा याआधीच चौकशी. शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडे शरद पवारांच्या भेटीला. पवारांना शाईफेकीबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी चर्चा. प्रतिगामींच्या विरोधातला लढा दुप्पट ताकदीनं सुरू ठेवणार लवांडेंची भूमिका. जालन्यामध्ये सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक. राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक. चंदनझिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात. गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाईफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक. म्हणाल तिथे येतो. वैचारिक चर्चेसाठी सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान. बच्चू कडूंचा 19 मे रोजी मंत्रालयामध्ये आंदोलनाचा इशारा. दिव्यांग बांधवांसंदर्भातील जीआर विरोधात कडू आक्रमक. जीआर मागे न घेतल्यास कडू आंदोलन करण्यावर ठाम. गोंदियाच्या आमगावात गॅस बुकिंगसाठी लांबच लांब रांगा. इंडियन गॅस एजन्सीच्या समोर ग्राहकांची गर्दी. गॅस बुकिंगसाठी नागरिकांची धावपळ. नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा 40शी पार. असह्य उकाड्यानं नागरिक हैराण. पुढील 2 ते 3 दिवस उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार. नंदुरबार शहरामध्ये आजपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये सध्या केवळ 60% साठा शिल्लक. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधल्या झापडे गावाला वादळाचा फटका. शेतकऱ्यांना 11 एकरमध्ये लावलेली पपईची बाग जमीनदोस्त. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. भरपाईची मागणी. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील 36 धोकादायक वाड्यांना नोटिसा. जुने वाडे आणि इमारती धोकादायक आणि राहण्यास अयोग्य असल्यानं खबरदारी. रहिवाशांना घरं रिकामी करण्याचं आवाहन. मराठवाड्यातील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा. ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप. आरबीआयनं लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती. लातूर, धाराशिव, परभणीमध्ये अनेक एटीएम बंद. अतिवृष्टीमुळे कांद्याला कवडीमोल भाव. बीडसह सोलापूर बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर प्रति किलो 1 रुपयांवर. बळीराजा हवालदिल. सरकारनं मदत न केल्यास बालाघाटावरील शेतकऱ्यांकडून आत्मधनाचा इशारा. नंदुरबारच्या नवापुरात बर्ड फ्लूचा कहर. आतापर्यंत पावणे 3 लाख कोंबड्यांचं कलिंग. 11 लाख अंडी नष्ट करत जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी. राज्यात तब्बल 487 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर. मुंबई विभागामध्ये सर्वाधिक संख्या. या शाळांपैकी केवळ 76 शाळांवर बंदीची कारवाई. 111 शाळांच्या विरोधात गुन्हा दाखल. मध्य रेल्वेवर आज माटुंगा मुलुंड दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी. नेरूळ मार्गावर मेगा ब्लॉक. ब्लॉक कालावधीमध्ये अनेक लोकल फेऱ्या रद्द. मीरा भाईंदरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला चोप. शिंदेच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख अजय साळवेंनी तरुणाला चोपलं. मीरा गावठाण बस स्टॉपवर छेड काढण्याचा प्रकार. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.